विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय दिलाय बघा. मानसिक वयाच्या कालक्रमानुसार वयाशी असलेले गुणोत्तर 100 ने गुणल्यास जे येते त्यास असे म्हणतात. भावनिक गुणांक, बुद्ध्यांक, 1 व 2 किंवा कोणतेही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे बुद्ध्यांक. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय. प्रारंभिक बालावस्थेचा वयोगट काय आहे. 60 ते 80, 45 ते 55, 20 ते 40 किंवा 35 ते 65च्या दरम्यान काय असेल. प्रारंभिक बालावस्थेचा वयोगट असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आपल्याला माहीतच असेल 20 ते 40 वर्ष हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. एखादी व्यक्ती बालपण व प्रौढत्वादरम्यानच्या स्थित्यंतरास असल्यास ती यात येते. कोणत्या वयामध्ये येते आपल्याला ते सांगायचं आहे. कुमारवय, शालापूर्व, पूर्वसक्रिय वय किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. बालपण व प्रौढत्वा दरम्यान येते असं काय आहे. याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो कुमारवय हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. स्वमग्नतेची चिन्हे या वयोगटात प्रथम दिसून येतात. कोणत्या वयोगटात ते पर्याय दिले आहेत त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचे. 4 ते 6, 1 ते 2, 2 ते 3 किंवा 5 ते 7. तर याचं योग्य उत्तर आहे 1 ते 2 या वयोगटामध्ये स्वमग्नतेची चिन्हे दिसून येतात. पुढचा प्रश्न. काय मुलांचे लिंग निर्धारित करते. वडिलांचे गुणसूत्र, आईचे गुणसूत्र, पालकाचे RH फॅक्टर किंवा वडिलांचे रक्तगट. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. जे की वडिलांचे गुणसूत्र मुलांचे लिंग निर्धारित करते हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय. सम्राट 16 वर्षाचा असल्यास त्याला असे म्हणता येईल. किशोरवयीन, शालापूर्व मूल, नुकतेच चालू लागलेले मूल किंवा ताणे मूल. सम्राट किती वर्षाचा आहे. 16 वर्षाचा असल्यास तो कोणत्या वयोगटात मोडतो हा असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर किशोरवयीन म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते वयोगट तान्हे असण्याचा अधिक जवळचा आहे. 1 वर्ष, 3 ते 6 वर्ष, 2 ते 4 वर्ष किंवा 4 ते 5 वर्ष. तान्हे असण्याच्या अधिक जवळचा वयोगट कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे 1 वर्ष. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2 वर्ष वयानंतर मूल क्लेश होत असल्याची भावना दर्शवते. भीती, विरोधी वागणे, संताप किंवा वरील सर्व. म्हणजे हे मूल जसं जसं वाढत चाललंय त्यामध्ये हे गुण दिसतात का हे आपल्याला सांगायचं. म्हणजे क्लेश होत असल्याची भावना दर्शवते. तर काय असेल. तर ही सर्व पर्याय योग्य आहेत. म्हणजे याचं योग्य उत्तर काय. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. एखाद्या तान्ह्या मुलात यापैकी कोणतेही लक्षण दिसून असल्यास ते मूल मानसिक विकाराने पीडित असण्याची शक्यता असते. उशिरा कूस पालटणे, चालणे, रांगणे, शिकण्यास त्रास, वस्तूवर ताबा मिळवण्यात मंद, वरीलपैकी सर्व. मानसिक विकाराने पीडित असण्याची शक्यता असलेल्या मुलामध्ये कोणकोणते लक्षण दिसून येतात हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व लक्षण त्या मुलामध्ये दिसून येतात. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आमची TETची बॅच सुद्धा आहे. जर तुम्हाला ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा असेल अशी अकॅडमी आहे जी रिझल्टची हमी देणारी आहे. 3 महिन्याच्या कोर्समध्ये 6 महिने तुम्हाला दिले जातील. तर नवीन बॅच सुरू झालेली आहे. आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48. तर बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. मोफत नोट्स भेटणार आहेत, टेस्ट ईबुक, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर भेटतील, मोफत टेस्ट सिरीज असतील, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सुद्धा असेल आणि लेक्चर मिस झाल्यास अनलिमिटेड वेळा पाहू शकता. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न काय. गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंदत्व येऊ शकते. खरी आहे, खोटी आहे, दोन्हीपैकी 1 किंवा 2 किंवा सांगता येणार नाही. काय असेल याचं योग्य उत्तर. की गरोदर असताना संसर्ग झाल्यास मतिमंदत्व येऊ शकते. बरोबर आहे, एकदम बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सरासरी बुद्धिमत्ता बुद्ध्यांक श्रेणीपर्यंत असते. 85 ते 115, 20 ते 40 माहीतच नाही म्हणजे ज्ञात नाही किंवा 150 ते 250च्या मध्ये. सरासरी बुद्धिमत्ता बुद्ध्यांक विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो. 85 ते 115 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 25 ते 35च्या दरम्यान IQ गुण असलेल्या एखाद्या व्यक्तीस भाषण आणि अभिव्यक्तीमध्ये अडचणी आहेत. शैक्षणिक कौशल्य नाही आहेत.
कोणतेही मित्र किंवा रोजगार नाही आहे, हे सर्व. याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे, तर हे सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. वरीलपैकी सर्व गुण त्या IQ गुण 25 ते 35च्या दरम्यान असलेल्या व्यक्तीस लागू होतात. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. मुलामध्ये पौगंडावस्था प्रारंभ होण्याचे सरासरी वय आणि मुलीमध्ये काय असते? म्हणजे मुलाचे वय पौगंडावस्था सुरू होण्याचे आणि मुलीचे वय पौगंडावस्था सुरू होण्याचे काय असणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 14 ते 13 वर्ष, 13 ते 11 वर्ष, 11 ते 10 वर्ष किंवा 10 किंवा 9 वर्ष. तर काय असेल याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मुलामध्ये पौगंडावस्था प्रारंभ होण्याचे वय 13 वर्ष आणि मुलीमध्ये किती? 11 वर्ष हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बाल्यावस्थेतील हिंसा याचा परिणाम असू शकतो. कोणत्या गोष्टीचा लहान मुलावर परिणाम होतो ते आपल्याला सांगायचे, ज्यामुळे त्याच्यामध्ये हिंसा निर्माण होते. तर घरगुती हिंसाचार आहे, बालशोषण आहे, बालपणीची दादागिरी आहे किंवा वरीलपैकी सर्व. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व गुण हे बाल्यावस्थेतील हिंसेवर परिणाम करणारे आहेत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती गोष्ट उत्तम प्रकारे सांगते की विद्यार्थी बहुधा संघटित किशोरवयीन अपराधी टोळ्यांच्या सहवासात येतात? म्हणजे जेव्हा विद्यार्थी अपराध करायला लागतात तर त्याचा परिणाम काय असणार आहे? कुणाच्या सहवासामध्ये ते आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. निष्क्रिय आणि कडक कायद्याची अंमलबजावणी, मनोरंजनासाठी उद्याने आणि इतर सुविधांचा अभाव, रचनात्मक उपक्रमाचा अभाव ज्यामध्ये विद्यार्थ्यांना समाधानकारक समाधान मिळू शकते, किंवा धाडसी मोहिमेची विद्यार्थ्यांची इच्छा. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे जे की रचनात्मक आणि उपक्रमांचा अभाव ज्यामधून विद्यार्थ्यांना समाधानकारक समाधान मिळू शकते, त्याचा अभाव असल्यामुळे मुलं किशोरवयीन अपराधी टोळ्यांच्या सहवासात येतात. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पूर्वशाळकरी मुलांच्या तर्कशक्तीचा सर्वोत्कृष्ट पुरावा असे सुचवतो की ते तर्कशक्तीचा वापर करू शकत नाहीत, ते फक्त विनाकारण तर्क लावतात, ते फक्त प्रौढांच्या बुद्धिमत्तेचे इतकेच तर्क लावू शकतात, त्यांची मानसिक क्षमता, अनुभव, व्यक्तिमत्वाची मांडणीची मर्यादा ही प्रौढास समानच असते. पूर्वशाळकरी मुलांच्या तर्कशक्तीचा सर्वोत्कृष्ट पुरावा आपल्याला सांगायचे, तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यांची मानसिक क्षमता, अनुभव, व्यक्तिमत्वाची मांडणीची मर्यादा ही प्रौढास समानच असते. हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जर स्वमग्न मुलांचे वयाच्या 1.5व्या वर्षापूर्वी निदान झाले तरच रोगाचे निदान सुधारले जाते. एखाद्या स्वमग्न मुलांचं वय आहे आणि त्याला निदान झालेलं आहे, तर रोगाचं निदान केव्हा सुधारलं जातं, त्यामध्ये केव्हा बदल करता येतात ते बघा. 5 वर्ष, 7 वर्ष, 3 वर्ष किंवा 10 वर्ष. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 3 वर्षापर्यंतच हे योग्य आहे. त्या मुलांमध्ये बदल करू शकतो आपण. तर याचं योग्य उत्तर काय? 3 वर्ष हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. अल्पवयीनांनी बेकायदेशीर वर्तनात सहभागी होण्यास असे म्हणतात. अल्पवयीन मुलांनी जेव्हा बेकायदेशीर वर्तन असते त्यामध्ये सहभाग झाल्यानंतर त्या बालकाला काय म्हणतात? बालकाने केलेले बेकायदेशीर कृत्य, बालगुन्हेगारी किंवा कोणतेही नाही. काय म्हणलं जातं याला? तर आपल्याला माहित आहे याला बालगुन्हेगारी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विकासाची कोणती पायरी विकासाची एकमेवाद्वितीय पायरी म्हणून ओळखली जाते? अर्भकावस्था पायरी, बालपणाची पायरी, किशोरवयीन पायरी किंवा प्रौढावस्था. विकासाची कोणती पायरी ही विकासाची एकमेवद्वितीय पायरी म्हणून ओळखली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय? बालपणाची पायरी हे आपलं योग्य उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. अतिशय लहान मुलामधील मोठ्या प्रमाणात अतिशयोक्तीपूर्व आत्ममहत्वाच्या भावनेचे वर्णन कोणती संज्ञा करते? बालपणीचा अहंकार, बालपणीचा स्व आदरभाव, बालपणीचा स्वभाव किंवा आत्मभान. काय असेल याचं योग्य उत्तर? काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचंय. तर बालपणीचा अहंकार हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होते? सुरुवातीचे बालपण, अर्भकावस्था, पौगंडावस्था किंवा शालेय वय. काय असेल याचं योग्य वय? उत्तर आपल्याला सांगायचंय कोणत्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होते? तर अर्भकावस्था हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मूड बदलणे, वजनात वाढ, घट होणे, वर्तनात बदल ही या वयाची सामान्य लक्षणे आहेत.
नैराश्य, खळबळ, वरीलपैकी कोणतीही नाही किंवा वैफल्य. तर याचं योग्य उत्तर आहे नैराश्य, हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या टप्प्यात सोडले असता त्याचे स्वतःहून पुढाकार घेण्याचे कौशल्य विकसित होते. कोणत्या टप्प्यामध्ये स्वतःहून पुढाकार घेण्याचे कौशल्य विकसित होते? 2 ते 3 वर्ष, प्रथम वर्ष, 6 वर्ष किंवा 4 ते 6 वर्षाच्या दरम्यान. काय असेल याचं योग्य उत्तर? 2 ते 3 वर्षात हे आपलं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलाय. बालविकास हे असे अभ्यास क्षेत्र आहे ज्यात निरीक्षकांच्या मानवी क्षमतेत बदल, जीवनकाळातील वर्तनाचे स्पष्टीकरण देण्यास प्रयत्न करण्यात येतो, मुलाची प्रौढांशी तुलना करण्यात येते, मुलाच्या आकलनात्मक, सामाजिक व इतर क्षमताच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत आहे. बालविकास हे असे अभ्यास क्षेत्र आहे ज्यात बालविकास कोणते अभ्यासक्षेत्र आहे ते आपल्याला सांगायचे. तर मुलाच्या आकलनात्मक, सामाजिक आणि इतर क्षमतांच्या हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी ते कारणीभूत आहे. म्हणजे आपलं योग्य पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जर तुम्हाला फक्त हे माहीत आहे की मुलाचे मानसिक वय 10 आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य तुम्ही त्याच्याबद्दल सर्वात जास्त खात्रीने बोलू शकता? मानसिक वय आहे 10, तो कमजोर मनाचा आहे, तो 10 वर्ष वयाचा आहे, सामान्य 10 वर्ष वयाच्या पातळीच्या बुद्धिमत्तेने कार्यप्रदर्शन करतो, तो त्याच्या मानसिक वाढीमध्ये थोडाफार मंद गती आहे. काय सांगायचं याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो? तो सामान्य 10 वर्ष वयाच्या पातळीच्या बुद्धिमत्तेने कार्यप्रदर्शन करतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. जर त्या मुलाचं मानसिक वय किती आहे? 10 आहे. म्हणजे तो मुलगा किती वयाचा आहे हे महत्त्वाचं नाही, पण त्याचं जर मानसिक वय तो 36 वर्षाचा आहे, पण तो 10 त्याला 10 पण त्याचं वागणं कसं आहे? 10 वर्षाच्या मुलासारखं आहे, तर त्याला काय म्हणतात? मानसिक वय 10 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मुलाच्या शैक्षणिक वयाचा अर्थ म्हणजे शाळेत प्रवेश मिळण्यासाठी जरुरी असलेले कमीत कमी वय, स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जरुरी असलेले कमीत कमी वय, विविध विषयामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण दर्शवलेल्या यशाचे सरासरी मूल्य किंवा वरील सर्व. काय असेल याचं योग्य उत्तर? काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचंय. मुलाच्या शैक्षणिक वयाचा अर्थ म्हणजे विविध विषयामध्ये विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण दर्शवलेले यशाचे सरासरी मूल्य. काय असेल सांगा बरं? याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 2 वर्षाच्या अभिची मावशी त्याला त्याच्या आईच्या मांडीवरून घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो रडतो, याचे कारण आहे. म्हणजे 2 वर्षाचा आहे अभि आणि त्याची मावशी त्याला घेण्याचा प्रयत्न करते तर तो रडतो. तर याचं कारण काय आपल्याला सांगायचं आहे? सामाजिक चिंता, भावनिक चिंता, अपरिचित व्यक्तीबद्दल चिंता किंवा वियोगाबद्दल चिंता. काय असेल 2 वर्षाच्या मुलाला काय रे? तर याचं योग्य उत्तर काय? वियोगाबद्दल चिंता. त्याला समजणार आहे का हा या अपरिचित व्यक्ती आहे किंवा भावनिक चिंता असणारी किंवा सामाजिक चिंता नाही. वियोगाबद्दलची चिंता म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. नैराश्य सामान्यतः डॅश यांच्यात आढळते. मध्यमवयीन स्त्रिया, मध्यमवयीन पुरुष, तरुण व्यक्ती 60 पेक्षा अधिक वयाच्या. नैराश्य सामान्यतः कोणामध्ये आढळते ते आपल्याला सांगायचंय. मध्यमवयीन स्त्रिया म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. जास्त नैराश्य असं विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न. विकासाच्या ज्या अवधी दरम्यान शाळेसाठी तयारी करण्याची संकल्पना विकसित होते आणि बराचसा मोकळा वेळ मित्रासह खेळण्यात जातो त्यास असे म्हणतात. अर्भकावस्था, सुरुवातीचे बालपण, मध्य बालपण किंवा उशिराचे बालपण. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मध्य बालपण हे आपलं योग्य उत्तर आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि क्लास जॉईन करायचा असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर कॉल करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.